तुम्ही सर्वजण ही माझी ऊर्जा आहेत. जेव्हा कधी मला असं विद्यार्थी मित्रांना भेटण्याची संधी मिळते, मला खूप आनंद होतो. अ, जसं तुम्ही सगळेजण घरी बसून आहेत, तसे मी सुद्धा घरी बसूनच आहे ना एवढे दिवस झाले. आता हे सगळं घरी बसून सुरुवातीला छान वाटायचं, नंतर वृक्षपणा यायला लागला त्याच्यात. असं वाटायला लागले की तुमची भेट कधी होते, दररोजचं रुटीन शेड्यूल कधी सुरू होते. सगळं जग थांबले नाही का. या परिस्थितीत सगळं काही अगतिक झालं. हा कोरोनाचा कालखंड सुरू झाला आणि या सगळ्या जगासोबत आपलं स्पर्धा परीक्षांचं जगही थांबलं. आपण सगळेजण एका वेगळ्या स्थितीत अडकलो. हे संकट सगळ्या मानवजातीवर आलं, तर त्याचा सामनाही अनेक जण करतायतच ना. मध्ये एक असं सोशल मीडियावर छान चित्र आलं होतं. डॉक्टर्स, पोलीस असे एका ठराविक मार्गातून चालत होते आणि त्यांच्या बाजूला सगळे सुपरमॅन असे, त्यांना चित्रपटातले वगैरे सुपरमॅन असे सॅल्यूट करत होते. हु इज द रिअल सुपरमॅन नाऊ? आवर कोरोना वॉरियर्स. आपल्या देशाची एवढी मोठी लोकसंख्या, या सगळ्या आपल्या काही जेव्हा कोरोना आला तेव्हा अनेक लोकांना अनेकांचे असे अंदाज आपल्या देशाविषयी वर्तवले. एवढी मोठी लोकसंख्या, अशी परिस्थिती, तशी परिस्थिती. पण नाही म्हणलं तरी आपण चांगली बाजू लावून धरली. या कोरोनाच्या परिस्थितीला दोन हात करणारे, झुंजणारे आपल्या देशातला सर्व मेडिकल स्टाफ, पालिकेचे, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, फार स्वच्छता कर्मचाऱ्यापासून प्रशासनातले लोक, ग्रामीण विकास प्रशासन असू द्या, महसूल प्रशासन, कोणी असू द्या, प्रशासकीय अधिकारी, आपले राजकीय नेते, खास करून पोलीस प्रशासनाचे आपले अधिकारी, आपले बांधव, सगळे सर्व पोलीस प्रशासनातले सर्व लोक, आशा वर्कर्स, या सर्वांनी किती बघा एक्सलंट बाजू लावून धरली. आणि नाही म्हणलं तरी आता या 2-3 महिने गेले, आपण खूप चांगल्या स्थितीत आलो, व्यवस्थित आहेत आपण सर्व. ही सगळे या सर्वांची कृपा. तुम्हाला सांगू, कोरोनाचा कालखंड सुरू झाला तेव्हा 8 दिवस तर कोणालाच काही समजत नव्हतं. असं वाटत होते की काय होते काय नाही, एवढं पॅनिक पसरला. हळूहळू टाईम, जसजशी वेळ निघत गेली तसतसं या परिस्थितीला दोन हात करण्यासाठी आपण व्यवस्थित हे केलो. आणि आपण याला तोंड द्यायला नाही का. असं म्हणलं जातं, वेळ हे सर्व समस्यांवरचं समर्पक उत्तर आहे. पहिले 7-8-10 दिवस तर असेच गेले. नंतर हळूहळू आपली मनस्थिती तयार झाली. मानव जातीवर अनेक संकट आली, पण मानव जिंकला. अनेक अडीअडचणी सापडलेले अनेक, पण त्या सगळ्यांना मदत करणारे हातही तेवढेच आहेत नाही का. संकटाच्या काळात धावून जाणारी भारतीय संस्कृती या काळात आपण पाहिली. स्पर्धा परीक्षांच्या काळात सुद्धा अनेक शहरांमध्ये अनेक विद्यार्थी अडकले, त्यांनाही संकटाच्या काळात धावून जाणारे हात आपण पाहिले. MPSC स्टुडंट्स राईट्सने किंवा MPSCच्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक गटांनी, अनेक विद्यार्थी मित्रांनी रात्रंदिवस एक करून या सगळ्यांना खूप मदत केली. आपल्या MPSCच्या विश्वातले हे सुद्धा कोरोना वॉरियर्सच. तर या सगळ्या कोरोना वॉरियर्सचा सर्वप्रथम आपण खूप खूप आभार मानू. आणि जसं बोललं की हे कालखंड सुरू झाला का, आणि त्यानंतर जसे सगळीकडे याचे चटके बसायला लागले, तसे आपल्याही याच्यात हे झाले.
स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये. जनरली काही शहरांमध्ये राहिलेले विद्यार्थी मित्र गावाकडे गेले. गावाकडे गेल्यानंतर काय झालं की जाताना आपण एकच असा अंदाज वर्तवला की 7-8 दिवसात 10-15 दिवसात आपण परत देऊ, असं आपल्याला वाटलं. म्हणून बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी त्यावेळेस पुस्तकं सोबत नाही नेली. एक अडचण झाली. म्हणून मध्ये मी याविषयी एक पोस्टसुद्धा टाकली होती की आहेत त्या साहित्यानिशी आपण कसं याला सामोरं जायचं, अशी एक पोस्ट टाकली होती. अशी अनेक संकट आली, पण आपण सगळे त्यातून सावरलो. तर आज तुमच्याशी मी जो संवाद साधणार आहे, त्या संवादाचा एक मुख्य मुद्दा हा असणार आहे की या काळामध्ये अनेक विद्यार्थी मित्रांनी मला काही प्रश्न विचारले. तर ते प्रश्नच आजच्या माझ्या संवादाचा काही भाग असणार आहेत. मुख्यतः मला 4 प्रश्न विद्यार्थी मित्रांनी विचारले आणि ते प्रश्नावरून मी चर्चा करण्यापूर्वी एक गोष्ट आणखीन स्पष्ट करतो की तुमचेही काही प्रश्न असले तर आपण ते नक्की बघू. काही प्रश्न. तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असा होता की सर, परीक्षा कधी होतील? नाही का? अनेक लोकांनी अनेक अंदाज वर्तवले. कोणी म्हणे जूनमध्ये होईल, कोणी म्हणे जुलैमध्ये होईल, कोणी म्हणे काय होईल. मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगत आलो की परीक्षा कधी होतील हा विषय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतला विषय आहे. इथं आपल्या अंदाजाला काही स्थान नाही. ती ॲपेक्स बॉडी आहे या संबंधातली. ते निर्णय घेतील कधी होतील ते. मध्ये तर अशा अनेक अफवाही उठले की यावर्षी होतील का नाही, कसं होईल, काय होईल. पण आता एवढं तर चित्र स्पष्ट झालं की परीक्षा नक्की होतील. मित्र, मी आता अशा ठिकाणी आहे की जिथं एखाद दिवस रेंज कमी जास्त होते. तुम्ही समजून घ्या. असं काही झालं तरी मैं बस यूं गया यूं आया, लगेच कनेक्ट होईल. तर पहिल्या प्रश्नाविषयी आपण बोलत होतो की परीक्षा कधी होतील. तर मी पहिला मुद्दा हा मानला की हा संपूर्णपणे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतला विषय आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीवर आपण विश्वास न ठेवता, कोणत्याही याचं त्याचं म्हणणं न ऐकता, आपण पहिले स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की जेव्हा कधी परीक्षा होईल तेव्हा मी पास होईल का? एकदम सिंपल प्रश्न आहे. आज तुमच्या मनाला विचारा. आता तर एवढी गोष्ट स्पष्ट झाली की यावर्षी परीक्षा नक्की होणार. वर्ष संपायला किती महिने राहिले? 6. UPSCच्या परीक्षेचा विचार केला, त्याच्या पुढे मागे जर परीक्षा व्हायची म्हणलं तर बघा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, साधारणतः 3 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 3-3.5 महिने राहिले. ऑगस्ट, सप्टेंबर, 4 महिने राहिले समजा. मग आपल्याला या दृष्टीनं आपण परीक्षा झाल्यानंतर पास होऊ का? परीक्षा जेव्हा कधी होईल त्याला मी तयार आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. त्याच्यामुळे परीक्षा कधी होईल हा विचार आता तर अजिबात डोक्यात नका आणू. यू फोकस ऑन स्टडी फर्स्ट. आज नाही उद्या होईलच ना. आणि विद्यार्थी मित्र, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. परीक्षा किती जरी झाल्या ना तरी होतो, आपल्याला पद मिळतं. त्याच्यामुळे वास्तववादी दृष्टिकोन ठेवा. कधी होऊ दे परीक्षा, पण मी पास झालो पाहिजे. हा पहिला प्रश्न. याचा आपण निष्कर्ष काय काढूया की नको त्या विचारांना थारा न देता अभ्यासाला फोकस करूया. फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्र, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी विचारले की सर, माझा अभ्यास होत नाही, काय करू? हा दुसरा प्रश्न. काय करू म्हणाल तर मी सिंपल सांगेल, अभ्यास करा. मी समजू शकतो तुमची मनस्थिती. माझी मनस्थिती काही दिवस, 7-8 दिवस, 8-10 दिवस सुरुवातीला अशीच होती ना, एकदम विचलित होती. काय करावं काही सुचत नव्हतं. पॅनिकच असं पसरलं होतं ना सगळीकडं. बघा, या काळात
याच्यातून लवकर कोण बाहेर येतो ते खूप महत्त्वाचं आहे. मी एक 8-10 दिवसात बाहेर आलो. आणि तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो. आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून MPSC स्टुडंट राईट्सच्या उलट मी महेश, किरण या सर्व मित्रांचे आभार मानू इच्छितो की मी त्यांच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे आलो. एक गोष्ट सांगू इच्छितो की या काळामध्ये का नाही मी एक शांत जरा 7-8 दिवस असे तसे गेले, मग सेटल झालो. सेटल झाल्यानंतर मी छानपैकी एक पुस्तक लिहिलं, आयुष्य घडताना म्हणून. ते पूर्ण झालं नाही का. काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करता येऊ शकते. तर अभ्यास होत नाही असं तुम्ही म्हणू नका. काय करू, अभ्यास होत नाही. याच्या मला काही गोष्टी तुम्हाला शेअर करायची. बघा, एक आपल्यात मन आहे ना की तुम्ही शांततेच्या काळामध्ये कष्ट करा, सराव करा, तर तुम्ही युद्ध जिंकाल. तर हे शांततेचा कालखंड आहे. विद्यार्थी मित्र हो, परीक्षा पुढे गेली, रद्द नाही झाली. आज नाही उद्या होणारच आहे परीक्षा. त्याच्यामुळे नको त्या गोष्टीचा विचार करण्यात वेळ नका घालू. बघा ना, आता मार्चचे जर दिवस सोडून द्या, एप्रिल, मे, आता हे 15 जून, जे 2.5 महिने गेले. याच्या जर तुम्ही अभ्यास केला नसेल तर तुम्ही चूक केली, आणि करणार नसाल तर आणखीन एक चूक करणार. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती आहे की आत्ता अभ्यासाला लागा. मी तर तुम्हाला प्रेमाने एक गोष्ट सांगू इच्छितो, अभ्यास होत नाही असं म्हणण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. कारण इथं 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक, तुमचा अभ्यास होण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी तुम्ही स्वइच्छेने या क्षेत्रात उतरलात. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही या काळामध्ये गुंतवित आहेत, ते म्हणजे तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे 1-2 वर्ष. इट्स युअर इन्व्हेस्टमेंट. अभ्यास तुम्ही करायलाच पाहिजे. हा पहिला मुद्दा, की हे तुमच्या आयुष्यातले अत्यंत उमेदीची 2 वर्ष म्हणा तुम्ही गुंतवलीत. त्या काळात अभ्यासाचा टाईम वेस्ट करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. सेकंड थिंग, तुम्ही अभ्यास करावं म्हणून कोणीतरी काम करते ना. आई वडील काम करतायत, आणखीन तुम्हाला जे कोणी तुमचे पालक मंडळी जे कोणी असते ते काम करतायत. त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही अभ्यास करावा. मी तर कायम असं म्हणत असतो की सर्वात सोपं जगात काय काम आहे, तर अभ्यास करणं हे सर्वात सोपं काम आहे. शांततेच्या काळात तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. जर तुम्ही आजपर्यंत केला नसला ना मित्रो, आता सगळं आळस झटका, लगेच कामाला लागा आजपासून. प्लॅनिंग कसं करायचं ते मी पुढे येणारच आहे त्याच्यावर. अभ्यास नक्की करा. थोडं रिकनेक्ट होतंय त्याच्यामुळे परत सांगतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. माझ्याशी संबंधित एक विद्यार्थी मित्र आहे. तो UPSCचा अभ्यास करतो. तो गावी गेला. गावी गेल्यानंतर छोटं गाव होतं, तिथे काही वाचन कक्ष वगैरे नाही आहे. मी हे तुम्हाला का सांगतो, आता त्याचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी नाही, तर आपल्याला एखाद्या लहान माणसाकडून सुद्धा खूप काही शिकता येतं, त्याच्यासाठी सांगतो. त्या गावात काही वाचन कक्ष वगैरे नाही, रीडिंग रूम नाही, काही नाही. घरी बसण्यासाठी खूप मोठी जागा नाही आहे. तर त्याचा मला फोन आला की सर काय करू काय नाही. मी बोललो अभ्यास नक्की कर राजा. तर तो आहे ना गावातल्या मंदिरामध्ये अभ्यास करतो. मंदिरामध्ये. तर बोलला सर 8-10 तास तर अभ्यास होतोच होतो. असंही काय आता मंदिरात गर्दी नसते, ते एक शांत ठिकाण आहे. मी बोललो की तो दररोज अभ्यास, तो म्हणला सर दररोज अभ्यास करतो. बघा, पहिले 8-15 दिवस त्यांचे असेच गेले, पण त्यानंतर मात्र रिकवर झाले, मानसिक स्थिती स्टेबल झाली आणि अभ्यासाला लागली. त्याच्यामुळं मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ही जो वेळ आहे ही संपूर्ण मानवजातीसाठी समान आहे. तुम्ही मी काही त्याला अपवाद असू शकत नाही. ॲक्सेप्ट द सिच्युएशन ॲज इट इज अँड लेट्स प्रोसीड. कीप गोईंग टुवर्ड्स युअर मिशन. युअर मिशन इज सक्सेस, अँड फॉर सक्सेस स्टडी इज मस्ट. पढाई फर्स्ट. अभ्यास नक्की झाला पाहिजे. त्याच्यामुळे माझा अभ्यास होत नाही, काय करू? अभ्यास करा तुम्ही, बाकी मला काही नका सांगू, कारण नका सांगू. कशाही परिस्थितीत अभ्यास करणं मला माहीत आहे हे सोपं नाही, अडीअडचणी आहेत. पण मित्र एक गोष्ट लक्षात घ्या, आता बऱ्यापैकी सिच्युएशन नॉर्मल होत चालली.
हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, अभ्यास होत नाही काय करू, तर अभ्यास करा. शांततेचा कालखंड आहे हा, सर्वांना समान कालखंड आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याची महत्त्वाची वर्षे गुंतवली, तुम्ही अभ्यास करावं म्हणून आणखीन कोणीतरी काम करते. अभ्यास नक्की करा. तिसरा प्रश्न मला विचारलेला, आणखीन तुम्हाला कोणाला हवं तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी इनबॉक्स पाहतो काही. तिसरा प्रश्न, मला नैराश्य आलंय, मी काय करू? मी फ्रस्ट्रेट झालो. थोडक्यात आपला हा बोलीभाषेतला शब्द, आता इंग्रजीतला, मी फ्रस्ट्रेट झालो, काय करू? मला एका प्रश्नाचं उत्तर सांगा मित्र हो. आज आपलं हे सेशन संपल्यानंतर तुमच्या आईवडिलांना तुम्ही काही प्रश्न विचारा. त्याच्यात पहिला प्रश्न विचारा, बाबा किंवा आई, तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणीचे काही प्रसंग आले का नाही आले? जगात असा एकही माणूस नसेल कदाचित ज्यांना अडीअडचणीचे प्रसंग नाही आले. एकदम टोकीची भूमिका, अडीअडचणीच्या प्रसंगामध्ये एकदम टोकाची भूमिका घेणं हे शहाणपणाचं लक्षण नाही आहे. तुम्ही बघा ना, आपल्या आई वडिलांना अनेक अडीअडचणीचे प्रसंग आले बघा, खूपच आले. माझ्या तर आई वडिलांना खूप आले, म्हणजे ते काही तर सांगण्यासारखं सुद्धा नाही आहे. पण त्यांनी काही सगळे हातपाय घालून बसले का? नाही. मनाला हेच सांगत राहिले की वेळ अवघड आहे पण निघून जाईल, वेळ अवघड आहे निघून जाईल, कीप गोईंग, कीप गोईंग. त्यांनी बाजू लावून धरली, म्हणूनच तर आम्ही भावंड कुठंतरी पोहोचलो नाही का. हे कामच आहे की अडीअडचणीच्या काळामध्ये विकेट टिकून धरणं. तुमच्या आईवडिलांनी, माझ्या आईवडिलांनी एक बाजू लावून धरली ना, ती बाजू लावून धरल्यामुळं नवीन पिढीच्या उत्कर्षाची बीजं पेरली गेली, नवीन पिढी चांगली निर्माण झाली. तुम्हाला तर तुमचंच आयुष्य निर्माण करायचंय. त्याच्यामुळं नैराश्य हे तात्कालिक आहे. एक असं म्हणतात ना की एकदम तुम्ही जर अशा स्थितीत असाल, काही निर्णय नका घेऊ, शांत बसा, मनाला सांगा हे सुद्धा निघून जाईल. हे काय नैराश्य? आपल्या आईवडिलांना सुद्धा अनेक अडचणीचे प्रसंग आले, त्यांनी त्याच्यातून मॅच बाहेर काढली, म्हणूनच तर आपण मोठे झालो ना. त्याच्यामुळं मी तर कायम सांगत असतो, आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रेरणा काय? आपले आईवडील. यू आस्क देम. आज चर्चा करा त्यांच्याशी. त्यांच्या आयुष्यात असे अनेक अडचणीचे प्रसंग आले, पण त्यांनी विकेट नाही सोडली. आपण का सोडायची? मी बोललो अडीअडचणीचा कालखंड आहे, पण आईवडिलांनी बाजू लावून धरली ना, आपणही त्यांचेच आपत्तेत आपणही बाजू लावून धरू. होईल ना, याच्यातूनही काहीतरी साध्य होईल, हे कालखंड निघून जाईल. हे असं कधीतरी होत असते आयुष्यामध्ये. पण काय होते बघा, आपला स्वभावच आहे, तुमचा असू द्या, माझा असू द्या, कोणाचाही असू द्या, आपल्याला आनंदाचे दिवस कसे गेले ते कळत नाही, वाईट दिवस मात्र जाता जात नाही, जाता जात नाही. हाच मुद्दा आहे. तुम्ही सांगा ना की आनंदी दिवस होतेच ना, असं काही थोडंच की एकदम वाईटच दिवस होते, असं काय? हे जातच असते. ही आपल्या संयमाची परीक्षा आहे. मी कायम म्हणत असतो, माझा स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी हा सर्वात जागृत व्यक्ती आहे समाजातला आणि देशासाठीचा. उलट या काळामध्ये आपण आपल्या आजूबाजूच्यांना धीर द्यायला पाहिजे, आईवडिलांना वास्तव स्थिती सांगायला पाहिजे, मित्रमंडळींना सांगायला पाहिजे, त्यांच्या जनजागृती निर्माण करायला पाहिजे. आपणच हातपाय गाळून बसलो तर कसं होईल बरं? हे ना. त्याच्यामुळं आज एवढं नक्की ठरवा की वेळ अवघड आहे, पण आईवडिलांसाठी कधीतरी अवघड वेळ होते. चांगल्या गोष्टी सगळ्या लक्षात नाही राहिल्या, वाईट राहत आहेत, असं कधीतरी होत असते, कायमस्वरूपी होणार नाही. ही आपल्या संयमाची परीक्षा आहे. आणि विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला इथं आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, कारण आता 2 दिवसात घडलेल्या काही घटनांमुळे हा नैराश्याचा प्रश्न खूपच चर्चेत आला. पण परत ती गोष्ट लक्षात घ्या, हे अडीअडचणीचे प्रसंग आयुष्यात सगळ्यांना आले. या प्रसंगावर पाय ठेवून कोण पुढे जातं ना, तो यशाकडे झेप घेत असतो. त्यामुळे यू स्टिक टू विकेट.
जस्ट कीप गोईंग. या काळात तुम्ही खूप 10-15 तास अभ्यास करावा असं मी सुचवत नाही, पण 7-8 तास करावा हे नक्की सुचवतो ना. या काळात एक गोष्ट मला सुचवायची, जर तुम्ही कधी योगाची प्रॅक्टिस केली असेल, योगाचा एखादा कोर्स केला असेल, ध्यान करत असाल, यू प्रोसीड विथ इट. ते नक्की करा ना. काल परवा मी एक वाक्य वाचलं छान, म्हणे की आता विद्यार्थ्यांना ज्ञान नाही ध्यान द्या. काही दिवस एक चिल राहिलं पाहिजे एकदम. शक्य असेल आता बघा ऑनलाईन योगाचे कोर्स सुद्धा होतात, ते करा. ध्यान करा, झोप घ्या, शांत राहा, तब्येतीकडे लक्ष द्या. सतत मोबाईलमध्ये नका राहू. यू यूज दिस क्वालिटी टाइम फॉर युअर पर्सनल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आहे हे संकट आहे, हे मी मान्य करतो. असं नाही की मी तुम्हाला काही उगाच हे मान्य आहे, हे संकट आहे, पण या काळात आपण विकेट टिकून धरू सगळेजण. बरोबर. योगा ध्यान हे नक्की करा, त्याची प्रॅक्टिस करा. एखादा कोर्स करून लगेच चालत नाही मित्रो, त्याची सतत प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग बघा याच्यातून तुम्ही बाहेर पडाल, आपण सर्वजण बाहेर पडू. राईट. परत तेच उदाहरण देऊन या प्रश्नाचा समाप्त करतो, ते म्हणजे आपल्या आई वडिलांना कधी अडीअडचणीच्या प्रसंगाने त्यांनी त्याच्यातून मॅच बाहेर काढली ना, आपण एक काढू. त्यांनी मॅच बाहेर काढली म्हणूनच तर आपण इथपर्यंत आलो सगळेजण. द बेस्ट मोटिवेशन, द बेस्ट आयडॉल इन वर्ल्ड इज पॅरेंट. आता अभ्यासाला लागाय पण. राईट. आजपर्यंत जे झालं ते जाऊ द्या. 3 प्रश्नांचा मी आत्तापर्यंत आढावा घेतला. परीक्षा कधी होतील असं विद्यार्थी मित्रांचं मत. दुसरा प्रश्न, माझा अभ्यास होत नाही, मी काय करू म्हणणार आहे. तिसरा प्रश्न, मला नैराश्य आलंय, काय करू म्हणणार आहे. 3 प्रश्नाची उत्तरं झाली. चौथा प्रश्न, आता इनबॉक्समध्ये काही प्रश्न येत आहेत ना, ते म्हणतात की जे विद्यार्थी नव्याने तयारी करत आहेत त्यांना काय सुचवाल, काय त्यांनी सुरुवात कशी करावी. दुसरा प्रश्न आहे त्याच्या खालीच की जुन्या लोकांना मार्गदर्शन करा. मित्रो, तेच बोलतोय आता. पण कसं आहे, मी अभ्यासाविषयी काय बोलतोय, पण एवढा या 3 प्रश्नामध्ये मी तुमची मनस्थिती तयार करण्याचा प्रयत्न केला की अभ्यास नक्की करा. त्यासाठी मग आता अभ्यासाचंच आपण बोलणार आहे. चौथा प्रश्न आहे, सध्या अभ्यास काय करू. याचं एक मजेशीर उत्तर मी तुम्हाला देतो, नंतर ते गोष्टी सांगतोच. सध्या अभ्यास काय करू, अभ्यास करा फक्त. राईट. ओके, मजेचा मुद्दा बाजूला ठेवू. आता विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा आहे की प्री करावी का मेन्स करावी, सीसॅट किती करावं, नवीन विद्यार्थ्यांनी काय करावं, जुन्या विद्यार्थ्यांनी काय करावं. हे आता हे जे 2 प्रश्न समोर आले होते ना, तेच प्रश्न डायरेक्ट घेतो. आता ते प्रश्न घ्यायच्या अगोदर एक प्रश्न आला, ते मला खूप इंटरेस्टिंग वाटला म्हणून त्याच्याविषयी घेतो. घरचे अभ्यास करू देत नाहीत असं क्वचितच होते मित्रा. आपण अभ्यास करायचा नक्की. घरच्यांना खूप आवडत असते आपण अभ्यास केलेला. त्यांना तुम्ही हे सिद्ध करून द्या की तुम्ही अभ्यास करताय, मग घरचे लोक तुम्हाला खूप. मी तुम्हाला एक पर्सनल माझं उदाहरण सांगतो. मी कधी असं जास्त याविषयी बोलत नाही. एक वेळेस असं आहे ना, मी अभ्यास करत नसायचा, ते घरचे खूप म्हणायचे. नंतर मी अभ्यास करायला लागलो तर घरच्यांना वाटायचं की मी काहीतरीच करतो का काय, असं शो ऑफ टाईप वगैरे. पण नंतर जेव्हा माझे गांभीर्य लक्षात आलं तेव्हा एक वेळेस माझ्या घरचे मला म्हणायचे की अभ्यास आता बस झाला. घरचे म्हणजे माझे मोठे भाऊ. आपल्यावर आहे ना ते परिस्थिती निर्माण करण्याचं. त्या प्रश्नाचं उत्तर सहज आलं म्हणून दिलं. आता पुढे आपल्या सध्या काय करू, अभ्यासाचं काय पद्धत असावी. तर मित्र, तुम्हाला मी सिंपल सांगतो, आपण 2 गट करू इथं, जुने विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी. जे नवीन विद्यार्थी म्हणजे की जे आत्ताच या वर्षीच नुकतंच म्हणजे मागच्या वर्षभरात त्यांनी सुरुवात केलं,
त्यांनी काय करावं? तर माझं असं मत आहे की त्यांनी पहिले आपल्या मनाला हे विचारावं, मी प्रिलिम्स पास होईल का? उत्तर यस असेल तर मग मेन्सकडे प्रोसीड करावं. मेन्स प्लस प्री ते मी सांगतो कसं करायचं. उत्तर नो असेल, प्रिलिम्सचा अभ्यास करावा. मग प्रिलिम्सचा अभ्यास कसा करावा? प्री आणि मेन्सला जे कंबाईन सब्जेक्ट आहेत, इतिहास, भूगोल, विज्ञान म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सीसॅट खास करून प्रिलिम्स स्पेशलमध्ये, हे खूप व्यवस्थित करावं जे नवीन आहेत. आता कसं करायचं काही नाही हे तुम्हाला माहीतच आहे ना, कशातून करायचं वगैरे. तर आता त्याच्यावर आपण चर्चा नाही करू, बरोबर. दररोज अभ्यास होईल याची काळजी नक्की घ्या. खास करून मी अभ्यासाच्या जे 7 अवस्था सांगतो त्याच्यापैकी 4 महत्त्वाच्या आत्ता सांगतो तुम्हाला. जे पुढच्या 4 1 2 3 नाही सांगत. सिलेबस, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, त्याच्यानंतर स्टेट बोर्ड, हे आता नाही सांगत आहे मी, कारण मी असं गृहीत धरले की तुम्ही सर्वांनी अभ्यास केला आहे आता यावर चांगल्यापैकी. तर चांगल्या पुस्तकातून वाचन 4थी अवस्था. 5वी अवस्था ज्यांचे झाले व्यवस्थित त्यांनी रिव्हिजन करणं. 6वी MCQ सोडवणं. आणि 7वी अवस्था प्रश्नपत्रिकांची, ते आणखी 1-2 महिने जाऊ द्या. मला असं वाटतं की तुम्ही ऑगस्टमध्ये प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, 15 ऑगस्टच्या नंतर. पण आत्ता जे लोक नवीन आहेत ना आणि ज्यांना वाटतं आपला अभ्यास झाला, त्यांनी रिव्हिजन आणि MCQज, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मित्र, इथं मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की MCQज म्हणजे फक्त आयोगाचे आलेले प्रश्नपत्रिका नाही आहे, त्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणू आपण. MCQज म्हणजे प्रत्येक विषयाला काही क्वेश्चन बँक आलेले आहेत बघा. तर ते सोडवून पाहणं. सोडवून पाहताना सिंपल पहा, एक 2 पेन घ्या, लाल आणि निळा. जो प्रश्न तुम्हाला येतोय ना त्याला काहीच नका करू. जो प्रश्न कन्फ्यूज करतो त्याला निळ्या पेननं गोल करा. जो प्रश्न येतच नाही त्याला लाल पेननं गोल करा. कीप गोईंग, कीप गोईंग, कीप गोईंग. ज्यांना वाटतं आपला अभ्यास झाला त्यांनी अशा प्रकारे इलिमिनेशन राऊंड फॉलो करून MCQज सोडवाव्यात. प्रत्येक सब्जेक्टसाठी MCQज मिळतात बाजारात, तुम्हाला माहिती आहे. आता एकाने प्रश्न विचारला की कन्फ्युजन असेल तर, म्हणून म्हणलं की कन्फ्युजन क्वेश्चन बँक सोडवताना जर तुम्हाला क्वेश्चन बँक कन्फ्युजन आहे ना, तर मग या 2 पेनचा नक्की वापर करा, ब्ल्यू आणि रेड. आणि क्वेश्चन बँक नक्की सोडवा मित्र. आता ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी सांगतो, नवीन मुलांसाठी सुद्धा जे प्रिलिम्स करतायत खास करून. आणि रिव्हिजन करा. रिव्हिजनचे फायदे मी खूप सांगितले, आता खूप डिस्क्रिप्टिव्ह नाही सांगत, पण एका ओळीत सांगतो. कन्फ्युजन दूर करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे काय? आपलं वाचलेलं अभ्यास साहित्य परत 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 वाचणे म्हणजे रिव्हिजन. तर या 2 गोष्टीवर जे खास करून आता नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी या 2 गोष्टीवर आत्ता, आज 15-16 जून आहे, 15-16 जून, तर इथून पुढे साधारणतः 30 ऑगस्टपर्यंत 3 गोष्टी सांगतो. जे विषय राहिले त्यांची यादी करा, त्याला दररोजचे 4 तास द्या. 4 तास रिव्हिजन आणि MCQज, 2 तास सीसॅट. शॅल आय रिपीट? 4 तास रिव्हिजन आणि MCQज, 4 तास राहिलेले विषय आणि 2 तास सीसॅट. बघा मित्र, करायला काय हरकत आहे ना, नाही का? आता दुसरा मुद्दा असा आहे की ज्यांचा अभ्यास चांगल्यापैकी झालाय त्यांनी काय करावं, राईट? ते घेण्याच्या अगोदर आणखीन एका मित्राने प्रश्न विचारला. मध्ये मध्ये असे प्रश्न घेतो जरा, जे सर्वांचेच असतात, ते प्रातिनिधिक स्वरूपात कोणी विचारतात. त्यांनी विचारले, नवीन नोकर भरतीबद्दल तुम्हाला काय वाटतं, होईल का नाही, झाली तर कधी, नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा का नाही, सरळ दुसरं काहीतरी काम करा, उद्योगधंदे करा. हे बघा, तुम्ही एकदा कुटुंबाशी चर्चा करा की तुम्हाला हे मी तर कोणालाही सांगत नाही की करा किंवा करू नका.
तर आपल्या कुटुंबाशी एकदा चर्चा करा, आई वडिलांशी, जे कोणी घरचे सदस्य असतील, आणि तुम्ही स्वतः निर्णय घ्या, स्पर्धा परीक्षा करायचं का नाही करायचं. बरोबर. मग जर एकदा करायचं ठरलं तर फुल फ्लेज अभ्यास करा, परीक्षांचा विचार न करता. बघा मित्रो, परीक्षा होतच असतात का नाही? ठीक आहे, आजच्या उद्या होतील, उद्याच्या परवा होतील. बघा आता एप्रिलमध्ये होणार होती, ते पुढे गेली ना. पण होणार एवढं स्पष्ट झालं. होतील का नाही? तर होतील ना, आज नाही उद्या होतील. परिस्थिती जरा नॉर्मलशी रिटर्न झाल्यावर होईलच ना. तुमच्या प्रश्नाचे दोन घाबे आहेत की आपण परीक्षा होतील का नाही, तर आज नाही उद्या होतीलच ना. आणि बघा मित्र हो, स्पर्धा परीक्षांचा किंवा अभ्यास करण्यासाठी साधारणतः 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतोच ना. मग या काळामध्ये परीक्षांचा विचार न करता तुम्ही अभ्यासाचा विचार करा, असं मी त्याच्यामुळेच म्हणतो, कारण मला माहीत आहे याच्यामध्ये साधारणतः 1-1.5 वर्ष तरी लागतेच ना अभ्यासासाठी. त्यामुळे परीक्षा फोकस न करता अभ्यास फोकस करा, हा पहिला पॉईंट. आणि मग अभ्यास करावा का नाही हे कुटुंबाशी चर्चा करून, तुमचं वय, तुमची आवड, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या, पण घरच्यांशी बोलून ठरवा. बरोबर. आता आपल्या पुढच्या याच्याकडे जाऊ. ज्यांना असं वाटते की माझा अभ्यास झाला, ह्या पॉईंट बोलतो, परत प्रश्न घेतो. ज्यांना असं वाटतं की माझा अभ्यास झाला, त्यांनी काय करावं? विद्यार्थी मित्रो, मागच्या 2-3 वर्षाचं जर ऑब्झर्वेशन पाहिलं ना, मला एक गोष्ट नक्की जाणवली. ती म्हणजे, तसं प्रत्येक विषय, ती गोष्ट सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रत्येक विषय, प्रत्येक प्रश्न स्पर्धेमध्ये महत्त्वाचा असतो. हे वाक्य क्लिअर करतो. प्रत्येक विषय, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असतो, पण काही स्ट्रॅटेजीचाही भाग असतो ना. मग या स्ट्रॅटेजीचा भाग काय आहे? मागच्या 2-3 वर्षाचं माझं ऑब्झर्वेशन काय आहे? बघा, पॉलिटी, HR, HRD आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह हे विषय जर तुम्ही आत्ता मैदानात उतरवले, ज्यांनी अभ्यास केला, अभ्यास झाला त्या विद्यार्थ्यांनी, तर मला वाटतं खूपच भारी हो. 400 मार्क्स आहेत. पॉलिटी 150 मार्क, HR, HRD 150 मार्क, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह 100 मार्क. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह सगळ्या परीक्षांना आहे, पॉलिटी जवळपास सगळ्या परीक्षांना आहे, HR, HRDचा बराचसा भाग सगळ्या परीक्षांना. हे जर तुम्ही विषय आत्ता मैदानात उतरवले आणि ठरवले की साधारणतः आता किमान 1.5 महिना हे विषय करायचे, तर मला वाटतं खूपच चांगलं होईल. काही विद्यार्थी मित्रांना मी ओळखतो ज्यांनी पॉलिटी, HR, HRD आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये 400 पैकी 300+ मार्क्स घेतले. इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. बघा, हे करता येते का? आता कसं करायचं ते परत सांगतो. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी आपण वर्ग 2 मध्ये घेतलं. हे विद्यार्थ्यांचे आपण 2 वर्ग केले की प्रिलिम स्पेशल करतायत. त्यांनी काय सांगितलं? 4 तास दररोजचं रिव्हिजन, 4 तास राहिलेले विषय, 2 तास CSAT फॉर न्यू कमर्स. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी एकदम मुद्देसूद घेऊ आपण आज. आणि तुमच्या मध्ये मध्ये तर मी प्रश्न पाहतोच, काही विषयच नाही. आता एका मित्रांनी प्रश्न विचारलाय, परत थोडं डिस्टर्ब करून हा प्रश्न घेतो. ते म्हणतात की उद्योगधंदे करताना पण भरपूर स्पर्धा आहे. मित्र, स्पर्धा कुठे नाही सांगा बरं? आपल्या भारतामध्ये कित्येक लोक बघा, गल्लीपासून ते फार मोठमोठ्या मेट्रोजपर्यंत क्रिकेट खेळतात, पण त्या टीममध्ये किती निवडले जातात? 11. स्पर्धा सगळीकडेच आहे ना. पण प्रत्येक ठिकाणी जर आपण म्हणलंय तर मग अवघड आहे ना. आपण करायला पाहिजे, नाही का? निराश नाही, आपण करायला पाहिजे. स्पर्धा सगळीकडेच आहे, पण सर्वायवल ऑफ फिटेस्ट आपण त्याच्यामध्ये करू ना, अभ्यास करू ना. अभ्यास करायलाच पाहिजे, एवढं मात्र नक्की परत सांगतो, एकदम फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट. मी मित्र हो, तुमच्याशी बोलतोय. ऑल ऑफ यू आर माय फॅमिली मेंबर्स. तुम्ही सगळे माझ्या कुटुंबाचे सदस्य. मी अनेक वर्षे झाली या क्षेत्रात आहे. तुम्हाला एकदम मी सांगतो की अभ्यास दररोज करायला पाहिजे. स्पर्धा सगळीकडे आहे. जिथं जाल तिथं तुमचं मन लावून प्रयत्न करा. उद्योगधंदे करा, अभ्यास करा, काही करा, पण मन लावून करा. सगळीकडेच आहे, नाराज नका हो. तुम्ही काही करू शकता. मध्ये मी ते काल परवा एक लेख वाचत होतो. ते ओयो हॉटेलचे प्रमुख इंडियन आहेत.
ॲट द एज ऑफ 26 त्यांनी एवढं मोठं आयुष्य निर्माण केलं. आय थिंक ही इज द यंगेस्ट बिलिनियर इन वर्ल्ड. असं काही नाही, चाललं ना, प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे. ठीक आहे, आपण आता आपल्या विषयाकडे. ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी मी सुचवत होतो की मेन्सचे 3 विषय मैदानात उतरवायचे: पॉलिटी, HRD आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह. तर हे विषय कसे करायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता, ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी. मराठी इंग्लिशला मित्रो बघा, हे सरळ सेवेसाठी आहे, ते ST IPSA साठी आहे, ग्रुप B ग्रुप C साठी आहे, MPSCला सुद्धा आहे. हे मराठी इंग्लिश आहे ना, तुम्ही एक कोणीतरी मित्र शोधा. ठीक नसेल तर तुम्ही एकटं करा, पण दररोजचे याला किमान 2 तास द्या. 2 तास दररोज. प्रश्नपत्रिका समोर ठेवून 2 तास द्या याला. बघा आपल्याला काय काय येते, याच्यातलं काय काय येत नाही. सगळ्यात पहिले बघा की प्रश्न कशावर आलेत. दुसरा मुद्दा बघा की याच्यातले तुम्हाला किती सुटतील. तिसरा मुद्दा बघा की कोणते नाही सुटणार, आणि ते पहिले बघा. लिहून अभ्यास करा. शक्य असेल तुमच्या पद्धतीने जशा जमतील तशा तुम्हाला समजतील अशा नोट्स काढा. एक 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 प्रश्न तुमच्या इन झाला पाहिजे, बास्केटमध्ये आला पाहिजे. तर मराठी इंग्लिश दररोज 2 तास करा. याचा फायदा तुम्हाला सगळ्या परीक्षांना होईल मित्र. याच्या टार्गेटच ठेवा की 75 क्रॉस झाले पाहिजे. काही काही विद्यार्थी मित्रांना 82, 87 वगैरे मार्क्स आहेत. हा असा एक विषय आहे राज्यसेवेच्या परीक्षांमधला जो बऱ्याच विद्यार्थी मित्रांकडून दुर्लक्षित राहिला, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा. दररोजचे 2 तास. एक विषय बाजूला ठेवू. सेकंड पॉलिटी. बघा पॉलिटी हा सुद्धा विषय बघा ना की सगळीकडे आहे, बरोबर आहे, सगळ्या परीक्षांना आहे. तर हा विषय सगळ्या परीक्षांना असलेला विषय एकदम व्यवस्थित करा. तर तुम्हाला सांगतो याच्यासाठी 2 सोर्सेस, 2 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. एक तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, ते आपल्या आयोगाच्या साईटवरही भेटतात ना, त्याचं बुकलेटच करून घ्या. विश्लेषणात्मक नाही म्हणत आहे मी, ओरिजिनल क्वेश्चन पेपरचं एक बुकलेट आणि अभ्यासाची पुस्तकं. लक्ष्मीकांतचं पुस्तक असू द्या, तुकाराम जाधव सरांचं तो भाग 2चं पुस्तक असू द्या, कोणते जे तुम्ही ठरवाल ते. आणि एकदम चांगला करा पॉलिटी हा विषय. इथे 110 क्रॉस झाले पाहिजे. बघा मी एक वाक्य सांगू तुम्हाला, तल्लीन होऊन अभ्यास करा. बघा तुम्ही एक 4-5 दिवस अवघड जाईल, पण पॉलिटी हा विषय चांगला झाला पाहिजे सगळ्या परीक्षांना. हा विषय वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, कोणताही विषय, कोणतंही पुस्तक आहे ना, ते 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं. थिअरी आणि फॅक्ट्स. थिअरी आणि फॅक्ट्स या 2 गोष्टीचं ते कॉम्बिनेशन असतं, बरोबर. तर थिअरी आपल्याला वाचून समजते विद्यार्थी मित्र, पण बऱ्याचदा प्रश्न हे फॅक्ट्सवर आलेले असतात, बरोबर, फॅक्ट्सवर आलेले असतात. म्हणून मी तर तुम्हाला एक एक्सरसाइज सांगतो. पॉलिटीचे जे कोणते तुम्ही पुस्तक वाचणारे चांगले, त्याच्यातून एक असं रजिस्टर करा किंवा वही करा. अगदी आपली 200 पेजची जाडजूड वही केली तरी चालते, हँडी असली पाहिजे, फक्त हाताळता आली पाहिजे कुठेही. तर समजा तुम्ही घटनादुरुस्तीचा टॉपिक वाचला, तर त्या घटनादुरुस्तीचा जो टॉपिक आहे ना, तो वाचल्यानंतर त्याच्यातले सगळे जे फॅक्ट्स आहेत ना, त्याला अंडरलाईन करा पहिले. 1, 2, 3, 4. क्वेश्चन पेपर पहा, कोणते प्रश्न आले, याच्यात फॅक्ट्स कोणते आहेत, आणि आपली जी वही आहे ना त्याच्यावर तुम्ही वर हेडिंग द्या, टॉपिक घटनादुरुस्ती, फॅक्ट्स. 1, 2, 3 जेवढे फॅक्ट्स त्याच्यात दिलेत ना ते बाजूला काढा पहिले. वहीवर जर तुम्ही फॅक्ट्स काढले ना मित्र, तर ते फॅक्ट्स तुम्हाला सतत पाहता येतील, लक्षात राहतील,
परीक्षेतले प्रश्न सुटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा या फॅक्ट्स माहीत असतात तेव्हा आपला कॉन्फिडन्स एकदम भारी असतो. तुम्ही मिशन फॅक्ट्स ठरवूनच घ्या पॉलिटीच्या अभ्यासासाठी. मराठी इंग्लिश तर 2 तास पॉलिटीचा अभ्यास. मी बोललो की 2 पुस्तकं, जुन्या क्वेश्चन पेपर पाहत पुस्तकं वाचणं, पुस्तकं वाचताना फॅक्ट्स अंडरलाईन करणं आणि एका वहीवर फॅक्ट्स लिहून काढणं. राईट. मग ही फॅक्ट्सची एक वही तयार करा. ठरवायचे करायचं आता. अशा प्रकारे पॉलिटी करा. राईट. आता तिसरा विषय मी तुम्हाला करायला सांगितला HRDचा. आणि तुम्हाला परत सांगतो, काही विद्यार्थी मित्र जे काही माझ्या संपर्कात आले होते किंवा मी काही सोशल मीडियावर पेजेस शेअर केले त्यांनी केलंय बरं का. मग तुम्हाला वाटेल की आता त्यांनी केलं मग आम्ही मागं पड, तसं काही नसते. आता करू ना. तिसरा विषय करायचा मी म्हणत होतो की HRDचा. परत सांगतो, ज्यांचा प्रिलिम्सचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी हे सांगतोय. HRDचा विषय. तर HRDचा विषय करताना कोणते 2-3 पुस्तकं तुम्ही ठरवा. कोणतेही ठरवा तुम्ही, हे बाजारात आहेत ते. आता याच्यात मी एक आयडिया सांगतो, तुम्हाला पटते का बघा. काही विद्यार्थी, बरं एक मित्र हो, मी एक गोष्ट क्लिअर करतो, मी काय या प्रत्येक विषयातला तज्ज्ञ माणूस नाही. माझं काम पोस्टमनचं आहे. जे विद्यार्थी यशस्वी झालेत ते मला सांगतात, सर आम्ही असा अभ्यास केला. त्यांच्याकडून मी कलेक्ट करतो आणि तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतो. माझं काम पोस्टमनचं आहे. असं काही नाही मी या विषयामधला तज्ज्ञ आहे, मी असं कधीच म्हणत नाही. मी बोलतो मी हे कलेक्शन करतो, तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हे जे तुम्हाला काही आयडिया सांगतो ना, ते अनेक यशवंतांनी मला सांगितलेले आहेत. ते काय मी असं काही हे केलं नाही आहे त्याच्यात. उलट आपण तुमच्या माध्यमातून त्या सर्व यशवंतांचे आभार मानतो ज्यांनी अभ्यासाच्या ट्रिक्स माझ्याशी शेअर केल्या, जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर कमिंग टू अ पॉइंट, HRDचा विषय. HRDचा विषय करताना 2-3 पुस्तकं निवडा. इथं 2 मुद्दे लक्षात घ्या. पॉलिटी करताना मी काय सांगितलं होतं ते एकदा रिपीट करतो. 2 पुस्तकं, जुन्या क्वेश्चन पेपर, फॅक्ट वेगळे करायचे, हे 3 मुद्दे सांगितले होते. ओके. तर आता इथं काही HRDमध्ये मला मुद्दे सांगायचे. पहिला मुद्दा, 2 किंवा 3 पुस्तकं घ्या तुम्ही. त्याच्यातलं तुम्हाला जे पुस्तक चांगलं समजते ना त्याला तुम्ही बेस बुक करा. बेस बुक. एक मिनिट. बेस बुक करा म्हणजे काय, आता सांगतो हे काय मला म्हणायचं. एक पुस्तक तुम्ही बेस बुक केलं समजा XYZ, त्याच्यात तुम्ही शिक्षण टॉपिक वाचला. आता इथं परत ते कसं करायचं त्याच्या अगोदर एक गोष्ट आणखीन सांगतो. क्वेश्चन पेपर मस्ट आयोगाच्या जुन्या आलेल्या प्रश्नपत्रिका सोबतच पाहिजे. क्वेश्चन पेपरचा अंदाज घेतच पुस्तक वाचायचं. तर तुम्ही एक बेस बुक केलं. कमिंग टू आवर पॉइंट, त्या बेसबुकमध्ये तुम्ही शिक्षण वाचला. ओके ठीक आहे. हे ए पुस्तक तुम्ही बेस बुक केलं आणि या ए पुस्तकामधून तुम्ही शिक्षण टॉपिक वाचला. आता बी पुस्तकामधून शिक्षण पॉईंट वाचला. जे महत्त्वाचं वाटते त्याला अंडरलाईन करा. थोडं डिस्कनेक्ट झालं होतं. ए पुस्तकामधून शिक्षण टॉपिक वाचला, बी पुस्तकामधून वाचला, सी पुस्तकामधून वाचला. ओके. आता का नाही, ए पुस्तकामध्ये, बी पुस्तकामध्ये, सी पुस्तकामध्ये, ए पुस्तकामध्ये वाचला, बी पुस्तकामध्ये असे कोणते शिक्षण विषयक पॉईंट्स आहेत जे ए पुस्तकामध्ये नाही आहेत, ते पॉईंट्स ए पुस्तकामध्ये एक कागद घ्या छोटासा, त्याच्यावर लिहा पुस्तकाचं नाव, आणि जे ए मध्ये नाही आहेत ना टॉपिक ते बी मधून काढायचे, त्या कोऱ्या कागदावर लिहायचे आणि तो कागद या ए पुस्तकामध्ये पिन करून ठेवायचा किंवा चिकटवून ठेवायचा त्या शिक्षणाच्या टॉपिकला. सेम थिंग करा सी पुस्तकामध्ये शिक्षणाविषयी असे कोणते
मुद्दे आहेत जे मुद्दे ए मध्ये नाही आहेत, बी मध्ये नाही आहेत, पण सी मध्ये आहेत. मग ते त्याच्यातून काढा. परत ते एका वेगळ्या वहीवर लिहा, एका वेगळ्या पुस्तक कोऱ्या कागदावर लिहा आणि ते ए पुस्तकामध्ये अटॅच करा. म्हणजे पुस्तकं तुम्ही 3 वाचताय आणि 1 तयार करताय. राईट. 3 पुस्तकं वाचताय आणि 1 तयार करताय. ह्याचा फायदा काय होईल? एक तर मटेरियल जास्त कलेक्शन एका पुस्तकात होईल. रिव्हिजनच्या काळात 3 पुस्तकं वाचायची गरज नाही, एका पुस्तकावर भागेल आणि लिहिल्यामुळे ते लक्षात राहील. असे अनेक फायदे आहेत. राईट. बरोबर. बघा मी काय सांगितलं, पहिले रिव्हिजन घेऊ. 2 किंवा 3 पुस्तकं, 3 पुस्तकं शक्य असल्यास क्वेश्चन पेपर आणि 1 पुस्तक बेस करायचं, बाकीच्या 2 पुस्तकातून तिथं ॲड करायचं. मित्र क्लिअर झाला विषय. HRHRDसाठी आणखीन एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. कोणता? जसे आपण पॉलिटीमध्ये फॅक्ट्स वेगळे केले होते तसे इथं सुद्धा फॅक्ट्स वेगळे करा. एक वहीच करा, फॅक्ट वेगळे करा. तुम्ही हे नक्की करा, ॲटलिस्ट पॉलिटी आणि HRHRDसाठी वेगळे फॅक्टची नोटबुक करा. शक्य असल्यास इतिहासासाठी सुद्धा. ते वेगळं करायला काय सांगतोय, आपल्याला अंडर वन रूफ येते सगळं आणि पाहिजे तेव्हा वाचता येते. मित्रांमध्ये चर्चा करता येते, समोरच्याला वही देऊन सांगता येते. विचार बरं. राईट. हे सेपरेशन तुम्हाला करावं लागेल अभ्यासासाठी. तर ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी काय करावं असं एका विद्यार्थी मित्रांनी प्रश्न विचारला होता. आणि माझे जे 4 प्रश्न मी आज घेतले की परीक्षा कधी होईल, माझा अभ्यास होत नाही काय करू, मला नैराश्य आलंय काय करू, आणि हा 4था प्रश्न सध्या अभ्यास काय करू. तर त्याच्यामध्ये हा ज्यांनी अभ्यास प्रिलिम्सचा झालाय ना, त्यांनी मेन्सचे कोणते सेक्शन्स करायचे आणि कसे करायचे याच्याविषयी मी बोललो. आणि हे सगळं प्रिलिम्सला आहेच ना. बरोबर. आणि ज्यांचा मेन्सचा अभ्यास झालाय त्याही विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट मी सुचवू इच्छितो, CSAT किमान दररोज 2 तास करावं. कारण तो 200 मार्क्सचा विषय आहे, दररोज हाताळला गेला पाहिजे, परीक्षा पुढे गेली तरी सुद्धा. राईट. सध्या अभ्यास काय करू, अभ्यास करायचा. ज्यांची प्रिलिम्सचा अभ्यास पूर्ण नाही झाला त्यांना एक मॉड्यूल सांगितलं, प्रिलिम्सचा झालाय त्यांच्यासाठी बोललो, दोघांना कंबाईन सांगितलं की 2 तास CSAT नक्की करायला पाहिजे. मित्र पुढे एक गोष्ट मला मांडायची, परत मग काही तुमचे प्रश्न आले तर मी घेईल. एक मी तुम्हाला लिकेज थेअरी सांगतो. लिकेज थेअरी आपल्या खेड्यापाड्यामध्ये बघा, पावसाळे यायच्या अगोदर आपण म्हणायचे की खापरं फेरायचे किंवा पत्र फेरायचे. म्हणजे आपल्याला हे माहीत असते की कुठून गळते, है ना, कुठून गळते माहीत असते, पाणी कुठून लीक होते. आता कॉन्क्रीटची गरज आहे, कुठेतरी पाणी लीक होत असते. मग पावसाळ्यापूर्वी किंवा आपण ते जास्तच प्रमाण असेल तर आपण काय करतो, ते लिकेज फिट करतो, तिथे काहीतरी आपण लावतो, मग ते पाणी गळणं बंद होते. 1 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा, काय असू. ही लिकेज थेअरी काय? आज तुम्ही तुमच्या मनाला विचारा, मला यशापर्यंत जाण्यासाठी कोणते विषय माझे कमकुवत आहेत, अडथळा येत आहेत, ते विषय पहिले, ते विषय त्याच्यातले टॉपिक्स काही असतील तर, किंवा इनकेस तुमच्या जनरल काही चुका होत असतील, उदाहरणार्थ परीक्षेच्या काळात टेन्शन येत असेल, अभ्यास होत नसेल, पेपर पूर्ण होत नसेल, बघा हे लिकेज सांगतो मी तुम्हाला. मन दुसरीकडे कुठेतरी भटकत असेल, आपल्या यशापर्यंत जाण्यासाठीचे जे चुका
किंवा प्रॉब्लेम्स म्हणजे लिकेज. आपल्या अभ्यासाची एक प्रक्रिया, अभ्यास म्हणजे आपलं एक घर, त्याची एक प्रक्रिया आहे. तर त्याच्यापर्यंत त्याच्यामधले जे काही लिकेज आहेत ना ते आता पहिले शोधा. हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे ते करण्यासाठी. आणि लिकेज फिट करा. उदाहरणार्थ टेन्शन येत असेल, योगा कोर्स करा, एक लिकेज फिट केला. पेपर पूर्ण होत नसेल परीक्षेमध्ये, पेपर वेळ लावून आत्ता पेपर सोडवा, पेपर पूर्ण करण्याचा सराव करा, लिकेज फिट केला. पॉलिटीमध्ये, HRD मध्ये, इतिहास भूगोल याच्यामध्ये मार्क्स येत नसतील, त्या विषयाची ठराविक पुस्तकं घ्या. काय चुकते हे तुम्ही स्वतः शोधा. यशवंतांना विचारा, मित्रांना विचारा, शिक्षकांना विचारा, पण पहिले ते विषय दुरुस्त करा. दुरुस्त्या करा मित्र. दुरुस्त्या करण्यासाठीचा हा अत्यंत योग्य कालखंड आहे बघा या काळात. लिकेज थिअरी लक्षात घ्या, फिट करा. अभ्यासाचे करा, वैयक्तिक उणिवांचे करा, अडीअडचणींचे करा, पण आज ही लिकेज थिअरी लक्षात ठेवा. साधारणतः एवढा वेळ झाला मित्रो. मी तुमच्याशी कशावर बोललो हे एकदा रिपीट करतो. सगळ्यात पहिले आपण कोरोना वॉरियर्सचे आभार मानले. त्याच्यात आपल्या या MPSC स्टुडंट साईडचे महेश, किरण किंवा त्यांची सगळीच टीम. मित्रो मला सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत ना, म्हणून सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण सगळेजण आले त्याच्यात. त्यांनी हे केलं या काळामध्ये रात्रंदिवस. सगळ्या आपल्या कोरोना वॉरियर्सचे नॅशनल हिरोजचे आपण आभार मानले, यांचेही मानले. मला विद्यार्थी मित्रांकडून या काळात आलेले काही प्रश्न मी घेतले. पहिला प्रश्न होता परीक्षा कधी होतील. दुसरा प्रश्न होता माझा अभ्यास होत नाही काय करू. तिसरा प्रश्न होता मला नैराश्य आलंय काय करू. आणि चौथा प्रश्न होता सध्या अभ्यास काय करू. त्याच्यामध्ये आपण ज्यांचा प्रिलिम्सचा झाला नाही त्यांना काय करायचं ते सांगितलं, ज्यांना प्रिलिम्सचा झाला त्यांना काय करायचं ते सांगितलं, आणि शेवटला लिकेज थिअरी सांगितली. मित्रहो, ऑलरेडी बरेच दिवस गेलेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या परिस्थितीमध्ये. ही परिस्थिती सगळ्या मानवजातीच्या संयमाची परीक्षा पाहते. आपण याला धैर्यानं सामोरं जाऊ. तुम्ही अभ्यास नक्की करा. खरंच बस आता बऱ्याच जणांचं असं म्हणे की सर खूप दिवस गेले, मग आता कसं होईल. जे होईल ते होईल, आता तर करा ना. अभ्यास नक्की करा. इथं काही दिवसाखाली एक सोशल मीडियावरच अमिताभ बच्चन यांची क्लिप ऐकली मी. खूप छान क्लिप होती. त्या क्लिपचे काही वाक्य सांगून मी तुमची रजा घेतो. असं हे क्लिपमध्ये संपूर्ण मला येत नाही, ते खूप लांबलचक आहे. त्यांचं पाठांतर खूप जास्त आहे, त्यांचा आवाज तेवढा भारी आहे, पण त्यांचा मतितार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. काही 1, 2, 3 वाक्य. ते असं आहे, गुजर जाएगा, गुजर जाएगा, मुश्किल बहुत है मगर वक्त ही तो है. गुजर जाएगा, गुजर जाएगा, मुश्किल बहुत है लेकिन वक्त ही तो है. जिंदा रहने का यही जो जज्बा है फिर असर लाएगा. जिंदा रहने का यही जो जज्बा है फिर असर लाएगा. गुजर जाएगा, गुजर जाएगा. मित्र हो, ही वाईट वेळही निघून जाईल. कुठेतरी एक वाक्य परत वाचलेलं तुम्हाला सांगतो. चांगले दिवस राहिले नाही, मग हे वाईट काय राहणार आहेत. आज ना उद्या निघून जातीलच ना.
पण अभ्यास नक्की करा. परीक्षा होतीलच येता अवकाश, पण त्या परीक्षेला तुम्ही स्वतः तयार करा. अभ्यासावर लक्ष द्या. प्री मेन्स सगळ्या या गोष्टी आपल्या बोलून झाल्या. परत एकदा मी महेश, किरण आणि संपूर्ण MPSC स्टुडंट्स राईट्स आपल्या विद्यार्थी मित्रांचे खूप खूप आभार मानतो, ज्यांच्यामुळं आज मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलो. थँक्यू व्हेरी मच दादा. आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रो. नमस्कार.